आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सासूबाई चहा हवाच होता मला, मी केलाय। मीना, अगं हरीश दिसला नाही मला सकाळपासून। अय्यो, हरीश कोण आहे माणूस आणि काय चाललंय रे तुझं? साहेब हरीश कोण आहे? साहेब मला मारू नका साहेब, माफ करा साहेब। आई मी तुमचे पैसे नक्की देणार, जसे जमेल तसे नक्की देणार मी पैसे। तुला काही शरम आहे का नाही? थोडे थोडे दिवस बोलत पैसे थकवतो तुझ्या तर। नाही साहेब, मी पैसे देणार, नक्की जमतील तसे पैसे मी देणार साहेब, देणार। जमतील तसे? पोलीस कंप्लेंट केली तर डायरेक्ट जेल मध्ये असेल। नाही वाटू नाही साहेब, नाही साहेब फोन करू नका साहेब, पोलिसांना फोन करू नका साहेब मला माफ करा साहेब, माफ करा आतापर्यंत तुला माफच केलंय साहेब। मी तुमचे पैसे देणार, मी नक्की देणार, मी 8 दिवसात तुमचे पैसे देणार। 2 दिवस, शेवटचे 2 दिवस देतो तुला। पैसे मिळाले नाही तर बेड्या ठोकून घ्यायला तयार हो, कारण यावेळी तुला सोडणार नाही। हरीश कोण होता? हरीश, 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 दार उघड। हरीश, हरीश काय वेडेपणा हा? दार उघड बघू। हे बघ, तू घाबरू नकोस, तो माणूस तुझ्याकडे पैसे मागतोय का? मी देते पैसे, तू नको काळजी करू। अहो हरीश, हरीश काय वेडेपणा, दार उघड बघू। हरीश, अरे ओ तरी दे। अहो हरीश, अहो बघा ना, दार नाही उघडत आहे तो। त्याला तुम्ही सांगा की काय पैसे वगैरे हवे ते देऊन टाकू। त्याने काहीतरी वेडवाकडं करायला नको, बोला ना तुम्ही। लक्ष्मी शांत होती तू? काही बोलायची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही। शांत हो। हो, अशी कशी शांत होऊ? आपल्या समोर त्या माणसाने आपल्या मुलाला धमकी दिली आहे। उद्या त्याने तसं काही जीवाचं बरं वाईट केलं तर? असं करू नका, तुम्ही त्याला सांगा की तुम्ही पैसे द्याल म्हणून। लक्ष्मी, या बाबतीत मी तुझी साथ देणार नाही। अहो, साथ देऊ शकत नाही म्हणजे? अहो, मुलांना शिस्त लावण्याच्या नादात काहीतरी विपरीत घडायला नको। लक्ष्मी, विपरीत वगैरे काहीही घडणार नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, यावेळेस आपण हरीशला मदत करायची नाही। मदत नाही करणार? हरीश, हरीश, हरीश ऐक रे, हे बघ बाबा मदत। लक्ष्मी, ऐक माझं, सांगितलं ना तुला, शांत हो। हो पण लक्ष्मी, हरीशला काहीही होणार नाही, काळजी नको करूस। तू जरा आते। देवा 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 देवा, बापरे, या मेल्याला म्हणालो होतो नाटक करायचंय, मारायचं, याने चांगलाच हात साफ करून घेतलाय। बापरे बाप, काय करू आता? सिंचन आपण माहेरी निघून गेली आहे, अंग तरी कोणाला शेकून मागू देवा। बरं, एवढं सगळं करून आईने पैसे दिले तर ठीक, नाहीतर हे सगळे कष्ट वाया जातील। देवा आईला पैसे देऊ दे, बाजार फुटू दे देवा। हरीशनं तुमच्याकडनं 15 लाखांचं कर्ज घेतलं होतं आणि आतापर्यंत त्यांनी 10 लाख परत केलेले आहेत, म्हणजे 5 लाखाचं कर्ज अजून बाकी आहे। होय,
कितीही कामं करा, घरातली कामं काही संपत नाही. 24 तास हातांना काम असतं. आई, हे बघा मला काहीतरी सापडलंय. काका, तुमचा फोन वाजतोय. हा लक्ष्मी बोल. अहो 2 मिनिटं बोलू का? हो बोल ना, काय झालं? आपल्या वीणाने ना तुमच्या फोनवर एक फोटो पाठवलाय एका कार्डाचा, तेवढा जरा बघून घ्या. फोटो कोणाचा? अहो तो जो माणूस सकाळी आला होता ना आपल्या हरीशला मारायला, त्याच्या खिशातनं पडलेलं होतं. तुम्ही जरा बघता का? बरं झालं पाठवलंच नाही, मी बघतो. हं चल. अच्छा अहो सांगा ना, काय म्हणाले तिकडचे मॅनेजर? लक्ष्मी, मी त्या बँकेत गेलो, भेटलो मॅनेजर साहेबांना. त्यांनी सांगितलं, सर पण तुम्ही म्हणताय की तुम्ही हरीशला हप्ते देण्याची कधीच घाई केली नाही, मग तुमचा माणूस आमच्या घरी का आला आणि त्या माणसाने हरीशला मारहाण का केली? हो असं काय बोलते साहेब, आमचा माणूस शक्यच नाही हो. आजपर्यंत आम्ही हरीश दळवी यांना फक्त रिमाइंडरसाठी कॉल केले, त्या पलीकडे प्रत्यक्षात भेटून आम्ही त्यांना काही सांगितलं नाही. त्यामुळे मारणं तर दूरचीच गोष्ट आहे आणि कुठल्याही बँकेचं कामकाज अशा पद्धतीने चालतच नाही. त्यामुळे तो माणूस आमच्या बँकेतून आला नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ते ऐकलं आणि मी पुरता हादरलो. तेवढ्यात तुझा फोन आला आणि वीणाने मला त्या कार्डचा फोटो पाठवला. मग मी कार्डवरचा नंबर पाहिला आणि त्या माणसाला सरळ फोन केला, त्याला भेटूनच आलो मी. मग काय कळलं तुम्हाला? कोण होता तो माणूस? आपल्याकडनं पैसे मिळावेत म्हणून हरीशने हे सगळं नाटक केलं. मुलं आहेत की कोण आहे तो? म्हणजे आपली मुलं आपल्याशी भांडतात, उलट बोलतात, खोटं बोलतात, इथपर्यंत ठीक होतं. पण आता म्हणजे आपण त्यांच्यासाठी आईबाप राहिलेलंच नाही. आपण म्हणजे त्यांच्यासाठी आता फक्त 25 लाख असलेली माणसं आहे. ते काही नाही, आता तुम्ही थांबवलं तरी मी थांबणार नाही. मी हरीशला जाब विचारणार, त्याला चांगलं थोबडवून काढणार आहे मी. लक्ष्मी निवास